नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। पेसा कायद्यासह आदिवासींना हक्काचा सातबारा द्या या मागणीसाठी सत्यशोधक कष्टकरी सभेचा धुळ्यात विराट मोर्चा। महापुरुषांच्या स्मारकाचे स्ट्रक्चर ऑडिट करा, राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। आदिवासी समाजाच्या विकासासाठी असलेला निधी वापरण्याला सरकारचा निषेधार्थ एकलव्य संघटनेने केले धुळ्यात आंदोलन। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी हक्काची मान्यता अधिनियम 2006 नियम 2008 व पंचायत विस्तार पेसा अधिनियम 1996 ची योग्य रीतीने अंमलबजावणी करावी व आदिवासींना हक्काचा सातबारा देण्यात यावा। आदिवासी हक्क सरपविणारे वन विधेयक 2023 तात्काळ रद्द करावे। नंदुरबार ते मुंबई पायी बिराड महामोर्चास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 डिसेंबर 2023 रोजी लेखी आश्वासन दिले होते। त्या आश्वासनाची तात्काळ पूर्तता करण्यात यावी। पेसा 17 संवर्ग पद भरती कला क्रीडा संगणक शिक्षकांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी। सर्वोच्च न्यायालयाचा 1 ऑगस्ट 2024 रोजी क्रिमिलेअर अनुसूचित जाती जमातींच्या विरोधातला निर्णय ताबडतोब रद्द करण्यात यावा यांच्यासह विविध मागण्यासंदर्भात आज सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने धुळे शहरात विराट मोर्चा काढण्यात आला। दरम्यान आजच्या या विराट मोर्चात सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे महिला पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ग्रामीण कष्टकरी सभा आणि सत्यशोधक शेतकरी सभा, मी करणसिंग कोकणी, नंदुरबार पासून धुळेपर्यंत आता जो मोर्चा निघाला होता मागे 432 किलोमीटर आम्ही पायी जाणार होतो मुंबईपर्यंत, परंतु काही कारणास्तव आम्हाला अडवण्यात आलं आणि नागपूरला गेलो। आम्ही देवेंद्र फडणवीस बोललो की अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन हक्काची मान्यता जे 2000 सुधारित कायदा 2006, 2008, 2012 तो सुधारित कायदा व्हायला पाहिजे आणि सर्व प्रत्येक शेतकऱ्याला स्त्री पुरुषांना ज्यांनी दावा दाखल केला त्यांना सातबारा मिळाला पाहिजे होता आणि त्याची चौकशी अजूनपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही। ती अंमलबजावणी आम्हाला कागदपत्र मिळालं पाहिजे आणि जो बदलापूर या ठिकाणी बायांवर पुरुषांवर अत्याचार होतो त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे। तसेच पीक पेराई मिळाली पाहिजे आणि सर्व शेतकऱ्यांना आम्हाला पीक विमा मिळालं पाहिजे 2018 मधली। नंतर तसंच आता जो पावसाळीमध्ये निळा दुष्काळ पडलेला आहे तो दुष्काळ जाहीर करून आम्हाला भरपाई मिळाली पाहिजे। शेतीमध्ये जमीन सपाटीकरण पाहिजे, विहीर मिळाली पाहिजे, जमीन मिळाली पाहिजे, बांधबंदी शेततळे मिळालं पाहिजे आणि पीक विमा करून सगळी आणि मोजणी होईल ती मोजणी होऊन पाहिजे, GPS मोजणी व्हायला पाहिजे। सगळ्या काही ज्या मागण्या आहेत जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर त्या मागण्या पूर्ण व्हायला पाहिजे, त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे। एवढं मी बोलतो। लाल सलाम सत्य की जय हो। किल्ले राजकोट मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळून विटंबना झाल्याने छत्रपती शिवप्रेमींमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झालेली आहे। दरम्यान छत्रपतींच्या पुतळा विटंबनाची घटना महाराष्ट्राचा अपमान आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्म 18 पगड जाती व 12 बलुतेदार समाजाचे आराध्य दैवत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तयार करणाऱ्या ठेकेदारास फाशीची शिक्षा द्यावी व राज्यातील सर्व महापुरुषांचे पुतळे आणि स्मारकाची IIT मुंबई या नामांकित संस्थेकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आलेली असून त्या संदर्भात आज धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष कैलास चौधरी, जयाताई साळुंके, इम्रान पठाण, ज्ञानेश्वर माडी, रणजित वाघ, संतोष केदार, नजीर शेख, समीर खान, संजय आहिरे, नरेंद्र आहिरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली आहे त्याबद्दल आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो आणि त्या ठेकेदारावर 302 प्रमाणे गुन्हा दाखल होऊन त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि महाराष्ट्रभर जे पुतळे आहेत त्याचं स्ट्रक्चर ऑडिट ह्या योग्य त्या एजन्सीकडून करून घ्यावं अशी मी कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने आदिवासींचा निधी वापरल्याचा आरोप करत आज एकलव्य संघटनेने राज्य सरकारचा निषेध केला। तसेच धुळे जिल्हा प्रशासनाला विविध 5 मागण्यांचे आज निवेदन सादर करण्यात आले। दरम्यान यावेळी संघटनेचे पदाधिकारी दिलीप माडी, ॲडव्होकेट राजेंद्र वाघ, अंकुश सोनवणे, पंडित सोनवणे, विश्वनाथ सोनवणे, कमल श्रीवंशी, रविभाऊ बोरसे, सुभाष गायकवाड, जनाबाई माडी यांच्यासह एकलव्य संघटनेचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने निवेदन देण्यासाठी उपस्थित होते। तसेच आदिवासी संघटनेच्या वतीने धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर निधी वापरल्याचा आरोप करत या घटनेचा निषेधार्थ निदर्शनही करण्यात आली। आज
एकलव्य संघटनेच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देत आहोत की गेल्या 3-4 दिवसापासून सोशल मीडियावरती आणि काही अधिकृत बातमीपत्रांद्वारे असं कळवण्यात येतं आहे की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सरकार आदिवासी विकास विभागाचा जो निधी आहे त्या विकास विभागाचा निधीचा वापर करून या योजनेची पूर्तता करत आहे. हे जर असं होत असेल तर याच्यामुळे आदिवासींवरती मोठ्या प्रमाणावर या सरकारकडून अन्याय होतो आहे. आदिवासींची यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर अवहेलना या सरकारने चालवलेली आहे. आदिवासी क्षेत्रातील पेसा क्षेत्रामधील नोकर भरती या सरकारने रद्द केली, तसा GR पारित केला. त्या GRच्या विरोधामध्ये आमचे अनेक संघटनांचे बांधव जे आहेत ते नाशिकला गेले अनेक दिवसापासून उपोषण करत आहेत, तरी देखील शासन दखल घेत नाही आणि एकीकडे आदिवासींचा निधी हा लाडकी बहीण योजनेकडे वर्ग करतो. हे मोठं दुर्दैवी आहे. भविष्यात येणाऱ्या काळामध्ये आदिवासींवरती जो अन्याय या सरकारकडनं होत आहे, निश्चितच त्याची दखल घेत सर्व आदिवासी संघटना, सर्व आदिवासी समाज हा एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन करावं लागेल आणि या जनआंदोलनामध्ये जो काही परिणाम होईल त्या परिणामास प्रशासन जबाबदार असेल असं आम्ही सरकारला या ठिकाणी या निवेदनाद्वारे कळवण्यात येते. आदिवासींना दफनभूमी, वन जमिनीचे दावे मंजूर करा अशी मागणी घेऊन आम्ही अनेक वर्षांपासून आम्ही या ठिकाणी लढा देत आहोत. वेळोवेळी शासनाला कळवलं देखील आहे, परंतु आता आदिवासींचा अंत सरकारने पाहू नये म्हणून प्रत्येक गावात आदिवासींची परंपरा जतन करण्यासाठी तात्काळ दफनभूमीची उपाययोजना करावी आणि जे काही वन दावे प्रलंबित आहेत ते तात्काळ मंजूर करून आदिवासींना वनपट्टे द्यावे, हे आम्ही या निवेदनाद्वारे शासनात सूचित करीत आहोत. पडसाद मी आपल्याला यापूर्वीच सांगितलं की याचे पडसाद येणाऱ्या काळामध्ये सरकारला भोगावे लागतील आणि हा रोष आदिवासी समाज एकत्रित येऊन योग्य त्या पद्धतीने शासनाच्या विरोधात हा रोष व्यक्त करणार आहे. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.